नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आज जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीच्या सभेत आम्ही जवळजवळ 2,000 ठराव जमा करण्याचा आज कार्यक्रम केलेला आहे. मला वाटतं आज पावसाचे 2-3 दिवस असताना सुद्धा आमचे सर्व शेतकरी आहेत ठरावदार आहेत. तरी आपली कामं वगैरे बाजूला ठेवून ते आमच्यासाठी ठराव द्यायला आले आणि हा त्यांचा दिवस जाणार आहे. वास्तविक असिस्टंट रजिस्टर दुग्ध विकास त्याला 2 दिवसापूर्वी आमचं राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ भेटून त्यांना सांगितलं होतं की जागा अपुरी पडणार आहे. शेवटी जिल्हा दूध संघ याची निवडणूक आहे, तिथली जागा घ्या आणि जरा मोठा मंडप घाला असं सांगितलं सुद्धा प्रशासकांनी अजिबात त्याला प्रतिसाद दिला नाही असं या ठाकरेंचं म्हणणं आहे. म्हणून मी मगाशी मालगावे जे प्रशासक आहेत त्यांना बोललो वास्तविक हा गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्था अडचणीत यावी यासाठी मुद्दाम हे प्रशासक मंडळाने केलेलं काम आहे. सत्ता आमची आहे वगैरे असं नाही. निवडणूक प्राधिकरणामार्फत चालू आहे. त्यामुळे निवडणूक ही वेगळी भाग आहे, संघ हा वेगळा भाग आहे. तुम्हाला मागाशी मी सांगितलं की गेल्या वेळेला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि आताची जी शिवसेना आहे, आता शिंदे गट आहे, आम्ही एकत्रितपणाने निवडणूक लढवली होती. आणि पहिले 2 वर्ष विश्वास आबाजी पाटील हे चेअरमन झाले होते. 2 वर्ष अरुणराव डोंगरे चेअरमन झाले होते, ते आता सध्या राष्ट्रवादीत आहेत. आणि शेवटच्या वर्षी माझा मुलगा नवीद मुश्रीफ हा जो राष्ट्रवादीत आहे, अशी 5 वर्ष आम्ही काढली. आणि आम्ही निवडणुकीवेळेला आश्वासन दिलं होतं की 2 रुपये आम्ही या 5 वर्षात गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला वाढवू. परंतु आमच्या संचालक मंडळाने जादू केली. 16 रुपये म्हशीच्या दुधाला आणि 12 रुपये गाईच्या दुधाला दर वाढवून दिला. त्याशिवाय 35 वर्षाचे जमलं नाही. ते फार मोठं काम या संचालक मंडळाने केलं. पुण्यामध्ये जागा घेतली, तिथं आजपर्यंत आपण 5-6 लाख लिटर दुधाचं संकलन करतो. तिथं पॅकिंगची आपली व्यवस्था होती, तो करण्याचा प्रयत्न स्वतःच्या हिमतीवर त्यांनी केला. मुंबईमध्ये जागा घेऊन तिथं सुद्धा विस्तार वाढ केली. आपल्या करमाळ्यामध्ये उन्हाचा जास्त असल्यामुळं तिथं सोलर प्रकल्प बसवला. त्यानंतर अनेक उपपदार्थांची निर्मिती केली. असे अनेक आपण नवीन दूध उत्पादकांसाठी हितासाठी काम केलेलं आहे. आता काल सतीश पाटाने वेगळे ठराव दाखल केलेले आहे आणि त्यांच्या भावनाही मी बघितलेल्या आहेत. ही खुर्ची घ्या. मला वाटतंय या निवडणुकीमध्ये युती म्हणून आम्ही लढणार आहोत. महायुतीतले 2 आमदार नाराज पहिल्या बैठकीला बोलवलं नव्हतं. चंद्रदीप नरके आणि शिवाजी पाटील यांची नाराजी दूर झाली. नाही, ती बैठक सध्याला दादाने वेगळ्या कारणासाठी बोलावली होती. वास्तविक त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत. आगामी बैठकीला दोघे येते आम्ही एकत्रच आहोत. नाही, शक्तीनं प्रत्येक आता शिंदे गट सोमवारी करणार आहे, मंगळवारी जनसुराज्य करणार आहे, आपापली शक्ती दाखवणार आहे. हे बघा, मोठा भाऊ राष्ट्रवादी आहेच आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती सहकारात आहेच. आता ज्यावेळा आम्ही बसू चर्चेला आपण पॅनल करण्याबद्दल, त्यावेळी निश्चित वाटा हा ठराव ज्याचे जास्त आहे त्याला मिळणार आहे. आज काय आम्ही बोलणार नाही, आज वेळ आहे. एकदा पक्की यादी होऊ दे.